2017 सालापासून नगरपालिकेची घरपट्टी थकवल्यामुळे कोंडाजी बाबा डेअरी आश्रम येथे नगरपालिकेची कारवाई। जनता न्यूज जुन्नर। तहसीलदार काम तहसीलदारनी सरकारने आमचे बिल अडवले सांगा तुम्हाला भरायचे कुठे सांगा नाही म्हणजे आम्ही एकमेकांना समजून घेतोय ना आम्ही बी समजून घेतो आम्ही तुम्हाला विनंती एवढीच करतो का फक्त आम्हाला मदत द्या टाकू त्याला देऊन टाकू ऐकायचं असं ऐका नसं ऐका तुम्हाला माहिती कायदा तुमच्या हातात ते बोलले ऑफिसला येऊन करतो ते क्लिअर येते ना ऑफिसला काही नाही करत दरेकर मॅडम होते दरेकर मॅडमच्या काही तुम्ही काय करा चेक केलेलं आहे तुम्ही आम्हाला चेक द्या आम्ही सगळं काढून टाकू काय प्रॉब्लेम चेक द्या आम्ही काही तुमचे हा मग उद्या 11 वाजेपर्यंत राहू द्या आम्ही चेक तुम्हाला आणून देऊ हा मग त्यावेळेस आपण काढून येऊन गेलाय त्याला फोन करतोय पण तो आता फोन 11 वाजता चेक दिला आता काय आला बंद आता ते सुरू ठेवा सर तुम्ही ऐकत नाही आता काय आला बंद चेक माझ्या हातात नाही सेक्रेटरी देईल ना चेक बाहेर भरला असता मी किंवा नाही 2 दिवसाचा तारीख टाकून आम्हाला काय 4 दिवसाची 2 दिवसाची 4 दिवसाची तारीख टाका काय झालं काय फोन झाला त्यांना आता तेच बोलतोय 2 मिनिटात फोन करतो चेक केलंय त्यांना म्हणले हे काय ते या बोलते हॅलो हा बोला चेक घ्या 2-3 दिवसाच्या पुढच्या तारखेचा चेक द्या ना आम्हाला नाही आम्हाला चेक द्या चेक झालं आमची बोलणं झालं आत्ताच हां हो झालं ठीक आहे तुम्ही एक चेक द्या ना आम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला चेक द्या ना हा लिहून द्या ना चेक घेऊन या आता आम्ही काढतो लगेच चेक दिल्याच्यावर नाही चेक तर उद्या काय तुम्हाला आत्ता चेक द्या होते ना आम्ही चेक द्या 2 दिवसाची तारीख टाकून द्या ना 2 दिवसांनी हॅलो काय म्हणलं हे तुम्हाला का बोलतो सगळे भाग नाही व 4 टीका मिशनच्या नियमाला धरून तर तुम्हाला चालावं लागेल का नाही बरोबर 4 टीका मिशनच्या नियमाप्रमाणे आम्हाला पट्टी लावा आम्ही भरायला तयार आहेत ना यांनी 2-4 वर्षाची पार 17 सालापासून व्याज झालं व्याज लावित आणि पट्टी आणली 22 लाख चौथा 22 लाख भरणार कुठून आज त्यांचं म्हणणे आजच्या आज भरा 22 लाख कुठून भरणार इथं जिल्हा परिषदेची निवडणूक झाली पंचायत समिती निवडणूक झाली ग्रामपंचायत निवडणुका झाल्या तहसीलदार कार्यालय का आमचं 55,000 रुपये बिल बाकी आहे 4 वेळा आम्ही त्यांच्याकडून जाऊन ते म्हणते वरून आले का आम्ही देतो वरून आले का आम्ही देतो मग आता आम्ही यांना काय सांगणार आम्ही का आमच्या खेचीची प्रॉपर्टी देऊ शकतो का आमच्या ठिकाणी तुम्ही तरी द्याल का ते साहेब तरी देतील का मला सांगा त्यांच्या पगारातला 1 रुपया तरी देतील का कोणीच देऊ शकत ही संस्था आहे आणि ही संस्था चालवायची सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आम्ही आता मगाशी बसलो होते महाराज आमच्या सेक्रेटरी होता तो आत्ताच गेला आम्ही सगळी थकबाकीची वसुली करायचं काम चालले 2 दिवसात मला आपल्याला पैसे वसूल करून त्याला पैसे भरावे लागतील काही का होईना थोड्या अंशी पैसे भरावे लागतील या आमची चर्चा झाली आम्ही गेलो मग या आले नाही बाबा विषय असा आहे की
तुम्हाला 1.5-2 महिन्यापासून ते संपर्क मान्य आहे साधताय ना. तर मग तुम्ही ही प्रोव्हिजन आधीच का नाही करून 2 ठेवलं? महिन्यापासूनच आमचे प्रयत्न चालले, यांचे नोटीस आल्यापासून आमचे प्रयत्न चालले. थकबाकीदारांची यादी तुम्हाला दाखवतो आता किती आहे. थकबाकी जर लोकांनी पैसे भरले तर आम्ही तुम्हाला देणार ना. नाही, पण थकबाकी ही आणि ह्या आत्ताची वर्गात नसून त्यांच्याकडे थकबाकी आहे, खालच्या काळाधारकांकडे थकबाकी आहे. नाही, यांचं म्हणणं आहे आम्ही सगळं भाडं दिलेलं आहे. एवढ्या थकबाकीदार फक्त नायकुडे मगाशी आले ते पैसे भरून गेले. नाही, सरांचं म्हणणं आहे आम्ही सर्व भाडं क्लिअर केलेलं आहे. थकबाकी त्यांच्याकडे ते काय म्हणते, थकबाकी त्यांच्याकडे सुद्धा आहे. आम्ही समजून घेतो ना का विद्यार्थ्यांच्या काळ परीक्षेचं आहे, आम्हालाही कळते ना. आम्ही त्या क्षेत्रातून आलो ना. नाहीतरी 31 तारखेपर्यंत आमची मुदत आहे. 31 तारखेला आम्ही भरू शकतो ना. नाही, नाही भरलं तुम्ही 31 सील करू शकता. जवळपास 7 ते 8 वर्षापासूनची बरोबर आहे साहेब. समजून घेतलं तर सगळं होते. समजून तुम्ही घेतलं नाही तर काहीच होणार नाही. बरोबर आहे. आमच्या ठिकाणी तुम्ही सांगा ना काय करणार, काय करणार तुम्ही आमच्या ठिकाणी. आम्ही आलो कुलूप घेऊन तुमच्याकडे, तुम्ही काय करणार आहेत हेच उत्तर आम्हाला देणार आहेत. आम्हाला थोडी मुदत दिली, पैसे वसूल केले, आम्ही भरू शकतो. बाबा, प्रशासनाला आता तुम्ही काय विनंती करणार? प्रशासनाला आम्ही विनंती करणार का थकबाकी जमा करून आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये पैसे भरून देऊ. काय आवशी जेवढे जमा होते तेवढे पैसे भरू, राहिले थोडी बाकी तर त्याला मुदत देऊ, परत पुढे चालू. त्याला पर्याय नाही. याच्यापेक्षा वेगळी भाषा काय वापरणार? नाही, आतापर्यंत आपली थकबाकीचा यांनी आकडा आपल्याला कळवलाय का? त्यांनी आकडा कळवला, त्या आकड्यावरती आमचा वादविवाद आहे. हा न्यायालयाची बाब आहे. ते जे न्यायालयात निकाल होईल त्या पद्धतीने तोचपर्यंत इथलं काय राहणार? तुम्ही नाही ना आम्ही नाही. तोचपर्यंत इथलं काय राहणार? इथली पूछ आम्ही त्यांना थोड्या वर्षी पैसे भरतोय ना उद्याला. त्यांना म्हणले आम्ही तुम्हाला चेक देतोय, नाही असं कुठं म्हणतोय. सगळे तर अडकून ठेवतो, अशातला भाग नाही आम्ही. मग ते आज म्हणते 22 लाख, तरी आज 22 लाख असं पुणे येणार नाही. बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. त्याला काहीतरी काळ वेळ मुदत सगळ्या गोष्टीला आहे. कशाला नाही, इथं कार्यक्रम होता, सगळी मोठी मंडळी कार्यक्रम करून जातात, पैसा रुपये कोणी देते नाही. म्हणजे इथे जे कार्यक्रम होत आहेत सध्या, पुढाऱ्यांचे मोठमोठे कार्यक्रम झालेले, मोठे कार्यक्रम झाले, पण ते सगळे विनामूल्य होतात. तिथं पैसा कोणी देत नाही. ते सगळी मुलं आहेत, हे सांगतील. मग आज तुम्ही त्या पुढाऱ्यांना फोन का नाही करते बाबा की आज आमच्यावर अशी वेळ आली, आमच्या मदतीला या? फोन केले त्यावेळेला आम्ही शिवनला सांगितले. मग आता शिव काय म्हणतात, मी त्यांना साहेब कोणत्या पुढाऱ्यांना फोन केलाय, नाव सांगू शकता का? आता आशाताईंना फोन केला, आमदारांना फोन केला. आम्ही तर मग हे बसून तेच कारभार झाला आमचा. सकाळी मी 9 वाजल्यापासून बसलो इथे साहेब. आताच घरी गेलो जेवायला आणि लगेच यांचा फोन आला म्हणून परत मागा. अच्छा, आम्हाला काळजी आहे ना त्याची गोष्टीची, काय जबाबदारी आहे ना आम्ही बी थोडीशी. पण आमची थोडीशी विनंती मान्य केली पाहिजे त्यांनी ना. भरत नाही असं आम्ही म्हणत नाही. काही अंश आम्हाला रक्कम भरावं लागणार, आम्ही भरतोय की नाही कुठं म्हणतोय त्या. आम्हाला थोडी वसुलीला मदत द्या, भरतो आम्ही. नाही, या प्रशासनाचं म्हणणं आहे की आपण एक तुटपुंजी की ₹1,00,000 50,000 भरता आणि पुढे वर्षभर तसंच चालू ठेवता, असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका ना, पण एवढी रक्कम तर उपलब्ध व्हायला पाहिजे ना भरा. की मागच्या वर्षी तुमची एक रूम सील झाली, पैशाचं स्वांग कोणीच आणू शकत नाही. तुम्ही नाही, मी नाही, कोणीच नाही. बरोबर आहे. शासनाकडे सुद्धा थकबाकी आहेत का नाही? कर्मचाऱ्यांचे पगार अडकत का नाही? शासन का थांबतोय? पैसे आर्थिक नियोजन नाही म्हणून शासन म्हणतं थांबा रे, तुमचे पगार या महिन्याचे पुढच्या महिन्याला देऊ. जवळपास 7 वर्ष झाली ही थकबाकी आहे. शासन सुद्धा मदत घेतं का नाही? घेतं ना. मग आम्ही तर सर्वसाधारण नाही, 7 वर्ष झाले साहेब हे चालू आहे असं त्यांचं न्यायालयीन प्रश्न आहे. 7 वर्ष तुम्ही म्हणता तो न्यायालयीन प्रश्न आहे. त्याच्या तोडगा काय न्यायालय म्हणलं सगळे भारतला बरोबर. आम्हाला काय कायद्याच्या पुढे आम्ही करतो. बरोबर आहे. ते तर आम्हाला आहे, तुम्हाला कायदा सगळ्यांना आहे. त्याच्याबद्दल काय तुम्हाला साहेब हा वाद झाला आपला कायद्याचा, प्रशासनाचा, नगरपालिका प्रशासन आणि आपले कोंडाजी बाबा डेअरी प्रशासनाचा. पण ह्या प्रशासनाच्या सगळ्या वादात या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. यांच्या बऱ्याच जणांच्या परीक्षा आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका असं आम्ही त्यांनाही सांगतो. आणि नगरपालिकेने काय कार्यक्रम नाही केले हॉलमध्ये? नगरपालिकेने सुद्धा कार्यक्रम केले हॉल. त्याचे पैसे दिले का नाही दिले? विनामूल्य सेवा आहे. आम्ही कुठे त्याला नाही म्हणतोय, करा काय हरकत नाही. हा सामाजिक एक गोष्ट आहे, आमच्या मालकीची नाही. आज आम्ही उद्या कोणी अध्यक्ष होऊ शकेल, आमचं तेही मत नाही. ह्या पोरांचे पण राहण्याचे अवघड झालं का? मागे ते नाही सील. तेच आम्ही सकाळपासून तेच चालले प्रयत्न, थोडेफार यांना थांबू
पुढची प्रोसिजर ती आहे. पुढे पैसे जमा झाल्यावर भरावा तर लागणार आहे आपल्याला, 100%. त्याच्यात काय सूट भेटणार अशातला भाग नाही. पण आजचं काहीतरी थोडासा पर्याय करून पुढे चालायचं एवढाच विषय, त्याला दुसरं काय. चालेल, धन्यवाद सर.